गुड मॉर्निंग नाशिक. तर आज आहे संडे आणि आज काहीतरी चटपटीत आणि हेल्दी पण बनवायचं आहे. त्याच्यामुळे सर्वात अगोदर बटाटे उकडत टाकले, त्यानंतर सर्व काही कापून घेतलं. कांदा, टोमॅटो, गाजर, काकडी, शिमला मिरची हे सर्व मस्त छानपैकी गोल गोल आकारामध्ये कापून घेतलं. त्यानंतर इथं बटाटे उकडलेले होते, बटाट्याचे सालं काढून ते चांगले कुस्करून घेतले हातानेच. त्यानंतर मस्त इथे मिरची, आलं, कढीपत्ता हे सर्व मी जाडसर कुटून घेतलं खलबत्त्यात न वाटता. त्यानंतर मस्त छानपैकी फोडणी दिली भाजीला. आता बटाट्याची भाजी करायची होती, आपले जे काही रेसिपी बनवणार आहे त्यासाठी बटाट्याची भाजी लागणार आहे आपल्याला, त्यामुळे सर्वात अगोदर बटाट्याची भाजी करून घेतली मस्त छान चिक्कन अशी. त्यानंतर मस्त चवीपुरतं मीठ टाकलं आणि मस्तपैकी छान भाजी तयार केली. त्यानंतर आता आपल्याला इथे सॉस तयार करायचा आहे, तर मी शेजवान सॉस घेतला, शेजवान चटणी घेतली, त्यानंतर मस्त मॅगीचा सॉस घेतला, त्यानंतर त्यामध्ये मेयोनीज घेतलं. हे सगळं 3 एकत्र केलं जेणेकरून छानपैकी असा ब्रेडला लावायला आपल्याला सॉस तयार होईल. ते सर्व 3 एकत्र करून त्यानंतर मग चीज घेतलं. चीज पण मी किसून घेतलं आहे. आता तुम्हाला समजलंच असणार की आपल्याला इथे चीज सँडविच बनवायचं आहे. तर त्यामुळे जी काही चटणी तयार केलेली होती ती चटणी ब्रेडला एका साईडला लावली मी. त्यानंतर मस्तपैकी दुसऱ्या साईडला बटाट्याची भाजी लावली. त्यानंतर त्यावर जे काही आपण कापलेलं होतं जसं की गाजर, काकडी, त्यानंतर टोमॅटो, कांदा हे सर्व त्यावर एक 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 करून मस्त पैकी ठेवून घेतलं मी. कारण कसं आहे, आज आम्हाला खायचं होतं चीज सँडविच. त्यानंतर मस्त त्यावर छान चीज, जे आपण किसलेलं चीज होतं ते चीज टाकून घेतलं. त्यानंतर मस्तपैकी ते सँडविच तयार करून घेतलं. आता माझ्याकडे जे सँडविच बनवतो ते काय आहे, ते जे काय असतं ते मशीन ते नाही आहे माझ्याकडे, त्यामुळे मी मस्त तव्यावरच इथे आपले सँडविच बनवणार आहे. मस्तपैकी दोन्ही साईडनी सँडविच शेकून घेतला. इतका सुंदर आणि सोप्या पद्धतीने बनवला आहे ना सँडविच, आणि इतका सुंदर पण झाला होता. त्यानंतर मस्त वरून चीज टाकलं आणि मस्त सँडविचचा आनंद घेतला. तर चला, कसं वाटली तुम्हाला रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा यार. चला बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.